मला एक जण आलता पाया पडाय, जोडीनं पाया पडायला 1000 रुपये दिले. मी म्हणलं नको नको नको, ते मला असून दे मला घ्यायचंच होतं. मी खिशात टाकलं. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणजे छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करा. ते मला महाराज तुम्हाला 1000 दिल्या तर ही माझी मंडळी, हिला 9वा महिना, मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी. आता पोरगा आणि पोरगी मला कळलं असतं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का. मी या 2 गाव सांगितलं म्हणजे 100% पोरगाच होणार. त्याने बाहेरच मागे सरल्या, पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार, मुलगा होणार नाही तर मुलगी होणार. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि काय मुला मुलीत भेदभाव करायचा आहे. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपल्यात, गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू आहे का नाही. देश तुमच्या ताब्यात आहे. सुपी ताकद आहे का. आपण फक्त पती, पण ह्या कोण आहेत, राष्ट्रपती. स्वतः अधिकार आहे का स्त्री शक्ती. त्याच्यामुळं मुलीच्या जन्माचं स्वागत करा. आणि महिला म्हणजे अगोदर तुम्ही करा, मग जग आपोआप करेल. आणि मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहुण्याला चहाला दूध नसल्या मुलीला दूध आणायला 5 रुपयाचा ठोकळा, पोरगी मुठी दाबते, झाकून फुलपत्र नेणार, दूध आणून चहा पाजून पाहुणार, रिटर्न आयला टेन्शन आहे. मुलीची क्वालिटी. पोराला लावा दूध आणायला, ते तांब्यात ठोकला टाकतात. पाहुण्या पुन्हा तांब्या हल्लं तर दूध आणायला निघालो. अरे बेंजेतला खुडखड वाजवतो करा, दसकटा खैर बोबाटात कसं करतो. तुला का अक्कल बहान तुझं गिन्यान गेलं का काय. असली गायबानी पोरं, त्यांना आचार विचार काय बापाची क्रिया जितत काही कळत आहे. नुसतं